सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे भल्याकारणे ज्या अनंत लीळा केल्या, त्या लीळांमधून परमेश्वरांनी अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी, ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी जो बोध, जाणीव आणि समज करून दिलेली आहे, तो बोध, जाणीव, समज आपल्या जीवनात उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर खडकाळीला आहे आणि खडकुलीला असतानाच अनेक सद्भक्त परमेश्वराच्या सन्निधानात आहे. या सन्निधानात असताना परमेश्वरांनी जे सद्भक्त आहे, यातले बरेचसे सद्भक्त ज्यांना बोध नाही, दर्शनार्थी आहे, त्यांच्या समाजव्यवस्थेला मान देऊन ते जे जे करतात ते परमेश्वर स्वीकारतात आणि त्यातूनच त्यांची अयोग्यता नासून योग्य करण्याचं मिशन परमेश्वराने जे आखलेलं आहे ते सुरू आहे. आचार्य आहे, बाईसा आहे आणि आता दादोस आलेले आहे, सारंग पंडित आलेले आहे. होळीचा सण आहे आणि होळीसाठी सारंग पंडित सर्वज्ञांच्या दर्शनाला आले. येताना बैलगाडी, त्यावेळेस दळणवळणाचं साधन म्हणजे बैलगाडी, अत्यंत श्रीमंतीचं लक्षण. त्या बैलगाडीमध्ये सामान सुमान ठेवण्याचे बैल, घोडे, सोबत मोकानन, स्वयंपाक करणारे सेवक, देवपूजा सांभाळणारा गुरव, अशा प्रकारे उपहाराचं सर्वच तयारीनिशी देवाकडे आलेले आहे. श्री सर्वज्ञांचं दर्शन झालं, पान सुपाऱ्या आसनावर ठेवल्या, दंडवत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. मग सर्व सामान सुमान उतरून सर्वज्ञांजवळ बसले आणि सर्वज्ञांनी त्यांच्या ख्याली खुशाली विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, त्या दिवशी पौर्णिमा होती, त्यामुळं बाईसांनी देवाची उपहाराची तयारी केलेली होती. संध्याकाळच्या पूजावसाराची तयारी झाली. सर्वज्ञांनी सर्वज्ञांच्या सर्वांगाला उटणं लावलं, सुगंधी चंदन लावलं, आडवे गंध लावले. अशा प्रकारे उत्तम अशी पूजा अवसर केल्यानंतर सर्वज्ञांची आरोगणा झाली. सारंग पंडित आणि त्यांच्यावर आलेले सर्वच लोक जे आहे, पंक्तीत जेवण झालं आणि मग सर्वज्ञ त्या सारंग पंडितांना म्हणतात, पांडिया, हे जंगल आहे म्हटले, ही गावाच्या बाहेर आहे, एकांत आहे, तुम्ही परिवारासहित आहात आणि त्यामुळं तुम्ही गावात जावा, आम्ही तर अरण्यवासी, तुम्ही गावात बिराड करा. तेव्हा ते म्हणते, हे काय जी गोसावी ईश्वर आहेत, गोसावी असताना आम्हाला काय भीती म्हटले. आता ह्या सारंग पंडिताला बोध नाही आहे, दृष्टपर भक्ती परमेश्वराकडून त्यांना लाभ झालेला आहे आणि त्यामुळे ते येतात आणि वरवर प्रेम, वरवर ईश्वर पुरुष असं दाखवण्याचा ते प्रयत्न करतात. ही एक प्रवृत्ती आहे जीवाची. आपल्याला आजूबाजूला असे भरपूर लोक दिसतात आणि मग सर्वज्ञ अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत, समज त्यांच्या माध्यमातून आपल्यालाही देतात, आपल्यालाही सांगतात. ऐसे गा देखता गावीचा चोरटा तोंडीचा तोंडी थापवेरी मारी जाल तरी ईश्वर नव्हे म्हटले. एरवी होय तरी इतुक्या पुरते ईश्वर म्हणा. म्हणजे जर कोणी आलं, तुम्हाला पकडलं, एखाद्याने तुमच्या गालात मारली आमच्यासमोर आणि मग आम्ही ईश्वर नाही आणि तुमचं संरक्षण केलं, तुमच्या दुःख अडीअडचणीला उपयोगी आलो, तर मात्र आम्ही ईश्वर. तर एवढ्यासाठीच तुम्ही आम्हाला ईश्वर म्हणताय का म्हटले. आपल्या आजूबाजूला काय, आपणही त्यातूनच आलेलो आहे. आपल्या अडीअडचणी, सुख दुःख, प्रापंचिक संकट, प्रापंचिक सुखाची अभिलाषा, दृष्टपर भावना, या भावनेने आपण देवाकडे येत असतो, स्थानवंदन करतो, क्रिया करतो, विडे वाहतो आणि इच्छित जे आहे आपलं ते पूर्ण झालं तर मग वा परमेश्वर खूप चांगला, परमेश्वर खूप मोठा, परमेश्वर आपल्याला पावला, परमेश्वराने आपलं ऐकलं आणि तो परमेश्वर. परंतु कळत नकळत आपल्या कर्मवशी जर नसेल, तेवढी अर्थता आपली नसेल आणि आपल्याला नाही भेटलं का मात्र आपली श्रद्धा लगेच कमी होते. ही एक प्रवृत्ती जीवाची अनादि अविद्युक्त असल्यामुळं मतित्रय आहे, अज्ञान आहे आणि त्यामुळं अभिलाषा प्रपंचाची आहे, प्रापंचिक सुखाची आहे आणि त्या अभिलाषेपोटी 99.99% लोक भक्ती करतात, म्हणजे दृष्टपर भक्ती करतात. परंतु ही दृष्टपर भक्ती ही परमेश्वराची नाही. कर्माने आपल्याला जे बी आहे ते आपल्याला ते भेटणारच आहे, त्याच्यासाठी भक्ती करण्याची आवश्यकता नाही. भक्ती ही फक्त परमेश्वर प्राप्तीसाठी असते, मुक्तीसाठी असते. परंतु ती जाणीव, तो समज, ते ज्ञान, तो बोध होणं आणि त्यावरती चालणं इतकं सोपं नाही.
सारंग पंडित त्याला देव म्हणतात की तुम्हाला जर कोणी चापट मारली तर आम्ही देव नाही, आणि तुमच्या उपयोगा पडलं तर आम्ही देव, एवढ्यासाठी आम्हाला तुम्ही देव म्हणतात म्हटले. जा तुम्ही गावात बिराड करा म्हटले. देवाने त्यांना टोकलं बी, समजावलं बी आणि पाठवलं बी. ते म्हणाले हो काजी. सारंग पंडित गावात गेले, यलम भट्टाच्या घरी बिराड केलं. संध्याकाळच्या सुमारास सर्वज्ञांनी नाथोबा आणि भक्तजनांनी होळीसाठी शेण्या गौऱ्या वेचायला लावल्या. दुसऱ्या दिवशी होळी आहे, त्याची तयारी केली. आता आपण सहजच आपल्या दैवराटीतल्या काही बोधवंतांना किंवा कमी समज असलेले लोक म्हणतात अरे देवाने होळी केली मग आपणही करायला पाहिजे. वास्तविक परमेश्वराच्या सन्निधानात आता सारंग पंडित आहे, दादोस आहे, अनेक सद्भक्त जे आहे त्यांना बोध नाही. हे कर्मराटीचे आहे आणि त्यातले त्यात वैदिक ब्राह्मण आहे. ते देवाकडे आलेले त्याच उद्देशाने. त्यामुळं आता त्यांची समाजव्यवस्था, सृष्टीव्यवस्था परमेश्वर पाळतात, एक संग्रह पाळतात अप्रत्यक्षरित्या. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपणही कधी केव्हा कुठं जर गेलो आणि अचानक एखादा सणवार असाल तर लोक आदराने करतात, मग आपण नाही आम्हाला चालत नाही, आम्ही ते करत नाही असं म्हणून त्यांच्या श्रद्धेला हात घालायचा का? असं नाही. आम्हाला असे अनुभव येत राहतात. एकदा असंच एका सत्संगाला आम्ही गेलो आणि त्या सत्संगाला जात असताना काही त्यांचे कोणी नातेवाईक असेल, माळकरी संप्रदायाचे काही भक्त लोक आले. ते आता त्यांच्या टिळ्यावरून, त्यांच्या वेशभूषेवरून माझ्या लक्षात आलं की माळकरी संप्रदायाचे आहे आणि ते बरेचसे लोक असल्यामुळं मी थोडंसं त्या अनुषंगाने भक्ती का कशासाठी करायची, अनेक संतांनी तेच सांगितलं आहे. ज्ञानेश्वरी काय आहे, ज्ञानेश्वरी ही गीतेचा मराठी अनुवाद आहे, त्यांनी कसा मुक्तीचा दरवाजा सांगितला, असं थोडंसं त्यांच्यावरती बोललो. ते अत्यंत आकर्षित झाले. अरे बाबांनी सर्वांचं व्यवस्थित सांगितलं. आणि अशा पद्धतीनं कार्यक्रम झाल्यानंतर ते माझ्याजवळ आले, मला टिळा लावायला लावले. म्हटलं मी टिळा लावून घेत नाही. त्यांनी घ्या बाबा. त्यांनी ते काहीतरी आणलेलं होतं उपरणं ते द्यायला लागले. आदराने त्या गोष्टी करायला लागले. बाबा नाही नाही आम्हाला चालत नाही असं म्हणायचं का? ते त्यांच्या समाजव्यवस्थेनुसार, त्यांच्या संस्कारानुसार ते करताय. तर त्यावेळेस आपण त्यांना तेवढ्यापुरता मान दिला, त्यांच्या श्रद्धेला हात न घालता त्यांच्या श्रद्धाचा आदर केला तर आपोआपच ते लोक अनुकूल होतात. तसं परमेश्वरसुद्धा ही समाजव्यवस्था पाळत आहे. आणि त्यामुळं जे भक्त लोक होते त्यांना नाथोबा आहे, भक्तजन असे, त्यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी होळी आहे त्यासाठी गौऱ्या गोळा करायला लावल्या, वेचायला लावल्या. सर्वज्ञांनी उपद्यांना होळी रचायला लावली. रचताना मध्यभागी एरंड आहे, केळीचं झाड आहे असे लावतात. आता ग्रामीण भागामधून जे लोक आलेले आहे, आजकाल ते कमी झालं तरी परंतु छोट्या मोठ्या होळ्या आता होत राहतात. होळी करताना मध्यभागी कशा तरी झाडाचं एक फांदी लावल्या जातं. एरंड असेल, केळीचं झाड असेल, सुपारीचं झाड असेल, त्या भागामध्ये ते झाडं किंवा ते जे पीक येतं त्याचं ते प्रतीक म्हणून लावल्या जातं आणि बाजूला गौऱ्या लावल्या जातात. आणि मग सर्वज्ञाने याचा विधी याला माहीत आहे म्हटले, हे व्यवस्थित तुम्ही करताय, तुम्हाला विधी तो माहीत आहे म्हटले. असं म्हटले, परंतु ते काय म्हणते नाही की आम्हाला विधी माहीत नाही, देवा तुम्ही सांगा. त्यामुळं देवानी काही सांगितलं नाही. ते म्हणले ती होळी रचायची त्यावेळेस समोरच्या खडकावर होळी रचली. बाईसांकडून मांडा मागून घेतला त्यांनी, भक्त लोकांनी होळीच्या बांधला. भिक्षेत आलेल्या मांड्याला नैवेद्य दाखवला, होळीला प्रदक्षिणा केली. सर्वज्ञांनी मग आता तिथं गमन केलं. ते सर्व अन्य लोक आहे, भक्त लोक आहे, ते होळी करताय आणि देवाकडे होळी करण्यासाठीच आलेले. आता अनेक स्थानावरती अनेक अन्य जे लोक आहे ते अशा सणावाराला देवाला उपार घेऊन जातात, नैवेद्य घेऊन जातात, काही त्यांच्या संस्कारानुसार ते घेऊन जातात. मग तिथल्या साधू संतांनी म्हणत नाही नाही आमच्या देवाला चालत नाही, असं नाही आहे. ते त्यांचा संस्कार आहे, त्याच्यावर ते करताय आणि त्यातूनच अहेतुक भूतभजन कधीतरी घडेल आणि अधिकार वाढेल. तर हा संग्रह आहे. तर हे सर्व करत असताना मग देव तिथं गमन करतात, भक्तजनासोबत थोडंसं हास्य पण करतात, त्यांच्यामध्ये मिक्स होतात. आणि होळीजवळ शेकल्यासारखं पदर श्रीमुकुटावर घातलं, होळीला प्रदक्षिणा घातली. म्हणजे एक सहज संग्रह पाळायचा, त्यांचा मान ठेवायचा, समाजव्यवस्था सांभाळायची, मग करायचं म्हणून कसं एक प्रोसेस. अशा पद्धतीने देवाने ते केलं, प्रदक्षिणा घातली. आणि कपाळावरील चंदन होळीच्या ज्वालामुळे तेजस्वी दिसत होतं. देवाचं ते वर्णन त्यांनी केलेलं आहे. सर्वांगी चंदनाला लेप सुशोभित दिसत होता. ते सर्व भक्तजन अत्यंत देवाकडं आकर्षित होऊन नेत्रांनी पाहत होते. सर्वजण थोडा वेळ तिथं उभे होते. मग गुंफेत गमन केलं, पौढ झाला, भक्तजन दंडवत करून निजायला गेले. अशा पद्धतीनं संध्याकाळची जी होळी आहे
ती त्यांनी त्याच्याच उद्देशाने ते आलेले होते, सारंग पंडित आणि इतर भक्त. त्याच्यामुळे त्यांनी देवाकडे होळी साजरी करायची. असे बरेच लोक आहे की चला आज सण आहे, आपण स्थानावर जाऊन करू किंवा अशा ठिकाणी करू, तशा ठिकाणी करू, अशी एक भावना असते, श्रद्धा असते. तर त्या पद्धतीनं देवानी त्यांना त्यांच्या श्रद्धेला मान दिला आणि त्यांनी ती होळी साजरी केली. संध्याकाळची वेळ झाली, सर्व देव आराम करायला गेले, सर्व भक्तजनसुद्धा आराम करायला गेले. आता दुसऱ्या दिवशी, होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी करतात. बरेच ग्रामीण भागामध्ये धुळवड साजरी करतात. त्या राखेमध्ये पाणी टाकून खेळतात, एकामेकावरती उडवतात. अशा पद्धतीने धुळवडीच्या दिवशी तिथं पाडवा होता. त्या दिवशी बाईसा लवकर उठल्या, बाईसांनी सकाळचा पूजा अवसराची तयारी केली. आता बाईसांना माहीत आहे की सर्व भक्तजन लोक आलेले आहे आणि देवही त्यांच्या विनंतीला मान देऊन करणार आहे, तर आपली आपली देवाची जी पूजा अवसराची तयारी करा. आणि मग आसनावर सर्वज्ञ सपूजित पुष्पालंकारासहित विराजमान झाले. इतक्या सारंग पंडित, दादोस, गावातील लोक वाजंत्र्याचा गजर करत करत, सोबत सुगंधी उठणं, तांबूळ, फुलं, माळा असं सर्वच परमेश्वराच्या पूजा अवसरासाठी ते घेऊन आलेले आहे. सर्वज्ञाच्या सरंगावर चंदन लावलं, पूजन केलं, उठणं ओळगवलं, गंध लावल्या, अक्षता लावल्या, होळीची राख आणून त्यांच्या देवाच्या कपाळावर लावली, टिळा लावला. अशा पद्धतीनं पान, सुपाऱ्या, नारळ, विडा असा सर्वच ओळगवलं आणि धूपारती दाखवली. अशा प्रकारे पूजा अवसर झाला. भक्तजनांना चंदनाचे टिळे लावले, उठणं, शेंदूर लावलं, तांबूळ दिलं, माळा घातल्या. आता पहिले देवाचं केलं, देवाचं झाल्यानंतर भक्तजनांनी आपापलं केलं. बाईसांनी सर्वज्ञांवरती सुगंधी उठणे शिंपले. सारंग पंडित त्यानंतर सर्व भक्तजनांनी शिंपले. भक्तजनांनी हातात तांबूळ घेतलं, त्यासाठी सर्वजण श्रीमुकुट हालून अनुज्ञा दिली आणि तांबूळ खाल्लं. तसेच सर्वजणांनी होळीजवळ आता गमन केलेलं आहे. आता हे सर्व झालं, पूजा अवसर झाला. सर्व झाल्यानंतर आता सर्वज्ञ त्या होळीजवळ जातात, कारण होळीजवळ गेल्यानंतर ते शिमगा असा खेळला जातो. सर्वज्ञांनी करड्या रंगाचा रेशमी वस्त्र घातलेलं होतं, शेल्याचे 2 पदर होते श्रीमुकुटावर. आणि मग देवाने सुरुवात केली, हो जे रे हो जे असं म्हणून आवाज दिल्याबरोबर हे जे सर्व भक्त आहे ते एकामेकावरती राख उधळायला लागले आणि न संकोचता न लाजता ते खेळायला लागले का देवानीच आता आपल्याला परवानगी दिलेली आहे. आणि देव बाजूलाच उभे होते, दादूच बाजूला उभे होते, सारंग पंडित बाजूला उभे होते. आता हे थोडेसे त्यांची शिष्यांना घेऊन आलेले होते आणि ते गुरु म्हणजे थोडंसं मान पान उपाधिमन अशा पद्धतीनं सर्व एकामेकावरती उडवत होते, परंतु ह्या दोघांवरती काही उडवत नव्हते. सर्वज्ञ भक्तजन शिंपण खेळू लागले. सारंग पंडित सदरा टोपरं घालून आले होते, दादोस पण चांगले कपडे घालून आले होते. आणि देव अचानक भक्तांना म्हणतात, अरे पांड्यावरती नका टाकू, म्हणजे सारंग पंड्यावरती टाकू नका. आणि असं म्हणताबरोबर भट्टोबासांच्या लक्षात आलं आणि मग देवाची एक प्रवृत्ती आहे ती भट्टोबासांच्या लक्षात आल्यानंतर भट्टोबासांच्या लक्षात आलं की आपण यांच्यावरती हे टाकावं, यांनाही खेळाला मिक्स करावं, यांच्यावरती बी यांची उपाधी जी आहे ती बी घालवावी. अशा पद्धतीनं देवाची जी प्रवृत्ती आहे ती आचार्यांना मात्र कळाली आणि मग ते सारंग पंडितावर राख टाकायला लागले. राखेने ते सर्व माखले. सारंग पंडितावरती आचार्यांनी राख टाकली, इतर भक्तांनी दादोसांवरती राख टाकली. अशा पद्धतीनं त्यांना असं वाटत होतं की आपल्यावर कोणी टाकणार नाही, परंतु त्यांनाही सर्वच राख टाकून त्यांनाही खेळामध्ये सहभागी करून घेतलं. सर्व एकामेकावरती ते उडवत होते. बराच वेळ असं केल्यानंतर देव मात्र बाजूला उभे राहून सर्व अवलोकन करून ते बघत होते. त्यांच्या विनंतीला किंवा समाजव्यवस्थेला मान देवाने दिलेला होता. आणि मग बराच वेळ झाल्यानंतर देवच म्हणता, आता पुरे करा. मग शिंपण्याचा खेळ थांबला. सर्वज्ञांनी गमन केलं. सर्वज्ञांनी पडधनी ओळगवली. मर्दाना माज्ञ झालं. उरलेल्या त्यालाच बाईसांनी आणखी तेल सुगंधी उठणं घातलं आणि भट्टोबासांच्या हातात दिलं. तर देवाचं सर्व स्नान वगैरे केल्यानंतर हे मात्र हे जे लोक आहेत, हे सर्व भक्त आहे, हे सर्व माखलेले आहे कपडे वगैरे. त्यानंतर भट्टोबास आहे, इतर सर्व भक्तजन आहे, दादोस आहे, सारंग पंडित आहे, सर्व शेजारी नदी होती, त्या नदीवर गेले. एकमेकाला उठणं लावून आंघोळ केली, स्वच्छ झाले, अंग धुवून आले. त्यांच्यासोबत दादोसही सर्व त्यांच्या पंक्तीला जेवणासाठी बसले. आता दंडोत घालून चरणावर मस्तक ठेवलं. दादोसांना देव काय म्हणतात की महात्म्याने आंघोळ थंड पाण्याने केली की उष्ण पाण्याने केली म्हटले. आता देव टोकताय, सांगताय, परंतु त्यांच्या काही गोष्टी लक्षातही आणून देत आहे. परंतु ही प्रवृत्ती आहे. एखादी प्रवृत्ती जर असेल तर त्याला किती आपण समजावलं, किती लक्षात दिलं, किती टोकलं तरी त्याच्या लक्षात येत नाही, कारण तो त्याच पद्धतीने विचार करू, त्याची प्रवृत्ती तशीच असते. तर ते म्हणाले जी जी नदीवर झाली म्हटले, म्हणजे आता लक्षात आलं. देवाला सर्व माहीत आहे
आणि देवाला काय सांगायचं हे देवाच्या बरोबर मनात आहे. परंतु द्वादसांचा टोकल्यानंतर द्वादस म्हणतात केलं नदीवर. आता नदीवर केल्या म्हटल्यानंतर थंडच पाण्याने तिथं कसलं गरम पाणी. सर्व नदीवर का झाली म्हणले, इतके भक्त आहे, इतके शिष्य आहे, पण तुमचं थंड पाण्याने आंघोळ काही चुकली नाही म्हटले. म्हणजे तिथं समोर भक्त लोक आहे, गुरु पण आहे. आता ते अन्य राटीचे सारं त्यांना सर्व त्याचा अभिमान. द्वादसांना फार बरं वाटलं. का द्वादसांना असं वाटलं की देवाने माझी कड घेतली आणि हे जे शिष्य आहे त्यांना अप्रत्यक्षित देवाने टोकलं असं त्यांना बरं वाटलं. आणि जे शिष्य होते त्यांना असं वाटलं की देवाने आपल्यावरती रागावलेत, का तुम्हाला आपल्या गुरुचा मानपान ठेवता येत नाही, अशा पद्धतीनं त्यांना असं वाटलं. आणि द्वादसांना सारंग पंडिताला वाटलं की देवाने आमचा कैवार घेतला, आमच्या बाजूनी बोलले देव. आपल्या जे आहे शिष्य त्यांना टोकलं की यांना समजत नाही कसं. अशा पद्धतीनं त्यांना देवाने ती लीळा केली. आपल्या आजूबाजूला काही असले की एक अपेक्षा असते, एक स्वार्थ असतो, एक अभिलाषा असते. आणि त्या अभिलाषेपोटी ही जी भक्त मंडळी होती त्यांच्यातही काही लक्षात आलं नाही, परंतु देवाने बरोबर त्यांच्या मनातला तो भाव ओळखला आणि त्यांनाही टोकलं, यांनाही बरं वाटावं, यांचा कैवार घातला असं वाटावं. म्हणून देवाने त्यांना सांगितलं की अरे तुमचे एवढे शिष्य आहे तरी तुम्हाला काही गरम पाणी भेटत नाही, थंड पाण्याशिवाय तुम्हाला आंघोळ काही तुमची चुकली नाही. अशा पद्धतीनं देवाने त्यांच्या विनंतीला मान देऊन जी होळी आहे, शिमगा आहे ती खेळल्यानंतर कारण त्याच उद्देशाने देवाबरोबर आलेले होते, देवाकडे आलेले होते. आणि त्या अनुषंगाने देवानी त्यांच्यामध्ये सहभाग घेऊन त्यांच्या जो श्रद्धा आहे त्या श्रद्धेला आदर करून त्यांच्याबरोबर होळी आणि शिमगा केला. आता सारंग पंडितांनी बाईसांकरी उपार तयार केला. सारंग पंडित आले होते, बाईसांना विनंती केली की माझा उपार देवाच्या ठिकाणी करायचा आहे तर तुम्ही करा. त्यासाठी लागणारे सर्व पदार्थ आणून दिले. बाईसांनी उपार तयार केला. सारंग पंडितांनी 2 पासोडी आणली होती, एक हलकी आणि एक उच्च प्रतीची. हलकी वस्त्र प्रसाद करून स्वतः पांघरावं आणि उच्च प्रतीचं जे वस्त्र आहे ते सर्वज्ञांना ओळखून सर्वज्ञांना पूजा अवसर करावा अशी त्यांची मानसिकता होती. 2 कपडे आणले होते, एक थोडे हलके आणि एक थोडे भारी. दोन्ही देवाला द्यायचे, परंतु जे हलके आहे ते परत देवाकडून घ्यायचे आणि तेच प्रसाद म्हणून आपण स्वीकारायचे अशी त्यांची मानसिकता असल्यामुळं स्वतःसाठी आणलेल्या वस्त्राचं आसन रचलं आणि जे देवाला द्यायचे ते देवाला कपडा दिला. उपिष्ट केले, अंगी टोपरे ओळगून उत्तम पूजन, सर्व काही सोन्याच्या तारा जडलेल्या, चंदन लावलं, सर्व चंदनाचा आडवा टिळा लावला, चंदनाचा लेप लावला. अशा उच्च प्रतीचं वस्त्र जे आहे सर्वज्ञांना अर्पण केलं. दुपारती मंगळारती झाली, दंडोत घातली, चरणावर मस्तक टेकवलं आणि मग बाईसांनी ताट केलं. म्हणजे पूजा अवसर केला. सारंग पंडिताचा पूजा अवसराचा देवानी स्वीकार केला. प्रत्येकाची जागा पाहण्यास आतमध्ये गमन केलं. तेव्हा सर्वज्ञांसाठी जे सारंग पंडितांनी आसन केलं होतं त्या आसनावरती जो कपडा टाकला होता कमी प्रतीचा तो वस्त्र सारंग पंडितांनी काढून घेतला आणि आपल्या अंगावर घेतलं. म्हणजे देवानी नाही दिलं, त्यांनी स्वतःहूनच घेतलं की आता हे देवानी त्याचं पवित्र केलेला आहे तो कपडा, कारण त्या आसनावरती देव बसलेले अशी त्यांची मानसिकता. त्यामुळं त्यांनी स्वतःच घेतलं आणि आपल्या अंगावरती पांघरलं. सर्वज्ञ आतून बाहेर आले. आसनावर जाडसर वस्त्र नव्हते. सारंग पंडितांनी पाहिलं तर ते त्यांनी पांघरलेलं होतं. आणि सर्व हे काय पांड्या, आमचं वस्त्र का घेतलं म्हणले. त्यांनी सर्व सांगितले जी मी हा तर आपला प्रसाद घेतला म्हणले आणि प्रसादासाठीच मी आणलं होतं असं त्यांची जी मानसिकता होती ती त्यांनी सांगितली. आणि देव म्हणतात प्रसाद तो काय ऐसा असतो का, प्रसाद तो असा आहे का म्हणले. येथून प्रसन्न होऊन दिजे तो प्रसाद. आम्ही प्रसन्न होऊन तुम्हाला स्वतःहून जर दिलं तर त्याला प्रसाद म्हणावं. तुम्हीच द्यायचं, तुम्हीच घ्यायचं, त्याला काही प्रसाद म्हणत नाही. आता प्रसाद म्हणजे परमेश्वराने प्रसन्न होऊन दिलेली वस्तू आणि तो प्रसाद आज आपल्याकडं प्रसाद जोड आपण करत असतो. ही परंपरेनं आपल्यापर्यंत आलेला आहे. आणि इतर अन्य राटीमध्ये प्रसाद म्हणजे खाण्याचा प्रसाद, देवतेचा प्रसाद इकडे आपल्याकडे बी त्या अनुषंगाने म्हटलं जातं. परंतु प्रसन्न होऊन परमेश्वराने जो दिला तो प्रसाद, देवाने दिलेला तो प्रसाद म्हटले. ठेवा ते वस्त्र म्हटले. देवाने डायरेक्ट तो जो वस्त्र आहे ते परत मागून घेतलं आणि ठेवा म्हटले खाली. सारंग पंडितांनी पासोडी ठेवली आणि गप्प बसले. आता काय करावं अशा पद्धतीनं जी मानसिकता होती त्यांची. परंतु देवाने त्यांना टोकलं. परंतु देवाची वेगळी प्रसन्नता होती, वेगळी भावना होती. त्यांच्या श्रद्धेचा आदर देवाने केला. आणि मग बाईसांना म्हणतात बाई
पांघरायला जे लाल रंगाचं लाडसर वस्त्र आणा तुम्ही, जे तुम्ही मला देतात. अशा पद्धतीनं सर्वज्ञांनी बाईसांगवर ते धुतलेले लालसर पांघरण्याचं वस्त्र जे चांगल्या प्रतीचं आहे ते मागायला आणलं. बाईसांकडून घेतलं. सारंगपंडिताच्या हलक्या वस्त्रापेक्षा उच्च प्रतीचं ते कपडा होता. बाईसां ते सर्वज्ञांच्या हातात दिल्यानंतर सर्वज्ञांनी मात्र प्रसाद तो असा की म्हणले, घ्या पांड्या, प्रसाद नमस्कारावा हो, असं म्हणून सारंगपंडिताला त्यांनी तो प्रसाद दिला. हो काजी म्हणून घेतले आणि वंदन केलं. अशा प्रकारे सर्वज्ञांनी त्यांना प्रसादाची दुटी दिली. आता धर्मामध्ये असं वैशिष्ट्य आहे, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे का आज आपल्यापर्यंत जे वस्त्र आलेले आहे, जे प्रसाद जोड आलेले, ते इंद्रिय भटाला देवाने दिले आणि सारंगपंडिताला दिले. आणि दोघंही बोधवंत नाही, दोघंही अनुसरले नाही, परंतु त्यांची कणव असेल, पूर्वकर्माची जोड असेल, त्या अनुषंगाने परमेश्वराने त्यांना प्रसाद दिला आणि तो प्रसाद आपल्याकडे परंपरेने आलेला आहे. आता कोणाची काय योग्यता, कोणाची काय कणव हे फक्त देवच जाणतात. आपल्याला असं वाटतं की सारंगपंडित वेद नाही, बोध नाही, अनुसरले नाही, इंद्रिय भट वेद नाही, बोध नाही, अनुसरले नाही, फक्त एक अपेक्षेने दृष्टपर येत होते, दर्शनार्थी होते, परंतु त्यांची जी योग्यता होती ती मात्र परमेश्वराला माहीत असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे प्रसाद जोड पोचवलेले आहे. सर्वज्ञांची मग त्यानंतर आरोगणा झाली. भक्तजनांनी जेवण केलं, गुळणा केला आणि त्या पद्धतीने सर्वज्ञांनी संध्याकाळच्या सुमारास नदीच्या काठावर गमन केलं. खडकावर आसन झाले आणि भक्तजनांनी त्यावेळेसुद्धा एकमेकावरती पाणी शिंपडलं. म्हणजे तो पूर्ण दिवसच होळीच्या दुसऱ्या दिवशी हे जे लोक असतात हे शिमग्याचा खेळ खेळत असतात. अशा पद्धतीने देवानीसुद्धा ते ज्या उद्देशाने आले, ज्या हेतूने आले, ज्या भावनेने आले, त्यांचा आदर करून त्यांना तर परवानगी दिलीच दिली, परंतु त्यांचा आदर करून त्यांच्याबरोबर ते खेळले. याचा अर्थ हे प्रमाण घेऊन आपण करावं असा विषय होत नाही. कारण परमेश्वर ज्यावेळेस या सृष्टीमध्ये अवतरतात त्यावेळेस देह धर्म, जीवधर्म घेऊन परमेश्वर ह्या जीवाला, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी वाडोवेडी फिरतात. आणि मग इथली जी समाज व्यवस्था आहे, इथली जी सृष्टी व्यवस्था आहे, तिचाही स्वीकार करून परमेश्वर त्यावेळेस ते जे करण्याची जी वेळ आहे, वेळ काळ परिस्थिती बघून परमेश्वर आदर करतात. आपल्यालासुद्धा नामधारक वास्तविकाला परमेश्वराने संग्रह पाळायला लावलेला आहे. आणि मग संग्रह पाळत असताना, या समाजव्यवस्थेमध्ये राहत असताना, समाजात राहत असताना समाजाचे काही संकेत आहे, काही रूढी परंपरा आहे, त्या पाळाव्या लागतात. याचा अर्थ परमेश्वराने हे केलं आहे म्हणून ते प्रमाण आहे आणि म्हणून आपण दैवराटीत आता होळी करावी, शिमगा करावा कारण देवाने केलेलं हे प्रमाण आपण घेऊन पळू नये, धावू नये. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे का कोणत्या वेळेस परमेश्वराने कोणत्या भक्तांसमोर ही गोष्ट केलेली आहे. ते वेदवंत आहे, बोधवंत आहे, अनुसरलेले आहे, नेमकं आहे कोणते, जेणेकरून परमेश्वराने ती गोष्ट केली. जे अनुसरलेले आहे, जे बोधवंत आहे, त्यांच्या ठिकाणी केलेल्या ज्या लीळा आहेत ते आपल्याला प्रमाण आहे. जे अन्य आहे, ज्यांना वेद नाही, बोध नाही, जे अनुसरलेले नाही आहे, जे फक्त दर्शनार्थी आहे, त्यांच्या ठिकाणी केलेल्या ज्या लीळा आहे, परमेश्वराने ती समाजव्यवस्था पाळलेली, सृष्टीव्यवस्था पाळली, ते आपल्याला प्रमाण नाही, ते आठवणी आहे. आपण आठवण करावी. ज्यावेळेस अन्य राटीच्या होळे होतात, हे होतात, सणवार होतात, तर त्यावेळेस जे होतं त्यावेळेस आपल्या स्थानावरती जावं, ती लीळा आठवावी. त्या आठवणीतून परमेश्वराच्या ठिकाणी आपण एक स्मरण चिंतन करावं. अशा पद्धतीनं त्या आठवणी लीळा आहे त्या मात्र प्रमाणबद्ध होऊन आपण तसं करावं असं नाही. परमेश्वराने जे सांगितलं आहे ते करायचं आहे. परमेश्वराने जे केलं ते आपल्याला करायचं नाही आहे. परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वर या अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी ज्या अनंत लीळा करतात त्यातून नेमकं कोणत्या लीळेतून काय घ्यायचं हे जर आपल्याला समजलं नाही तर आपलं संभ्रमावस्था वाढून आपण विधी करता अविधी आपल्याकडून होऊ शकतो आणि त्या अविधीतच हा जीव धर्मावरून जाऊ शकतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर रानाईसाची एक लहान बहीण आहे कामाईसा, ही 12 वर्षाची होती आणि ती देवाकडे आलेली होती. तिच्याबरोबर शिमग्याच्या दिवशी ती सर्वज्ञाच्या दर्शनाला आलेली होती. आता उलट्या मडक्यासारखं तिचं डोकं होतं, म्हणजे अर्थात ती काही खूप चांगली दिसत नव्हती. 12 वर्षाची लहान आणि त्याच्यात ती चांगली दिसत नव्हती, केस विंचरलेले नव्हते, त्याच्यावर कुंकू, शेंद्राचा मळवट, चिखलानं भरल्यासारखा होता. अशा पद्धतीनं ते वर्णन आलेलं आहे. आणि जीर्ण झालेली चुळी घातली होती, मळकट रेशमी लुगडं. आता लहान आहे, दिसायला अशी असली तरी स्वतःला ती सुंदर समजत होती आणि त्या पद्धतीनं थोडंसं ती जी वयाच्या अनुषंगाने एक विकार तिच्यामध्ये एक निर्माण झालेला होता. आपल्याला असं वाटेल का अरे 12 वर्षांनी ते काय, परंतु ते एक विकार म्हटल्यानंतर तो काही शेवटचा विषय नाही आहे, परंतु एक अभिलाषा, एक प्रापंचिक ओढ
आणि त्या अनुषंगाने तिच्या मनामध्ये आलेलं त्यावेळेस जी समाजव्यवस्था होती त्यावेळेस अशा पद्धतीची असल्यामुळं ती अलंकार तिनं घातलेला होता, दातांवर किटन चढलेलं होतं, म्हणजे अर्थात ती काही अत्यंत सुंदर नव्हती, स्वच्छ नव्हती, परंतु तिनं ते कपडे वगैरे घातलेले होते आणि सण असल्यामुळं ती नटून थटून आलेली होती तिच्या पद्धतीनं. आणि त्या पद्धतीनं तिला असं मनात एक भावना होती की मी सुंदर आहे आणि गोसावी सुंदर आहे म्हटले, अशा मनामध्ये तिची भावना होती. आणि ती भावना करून काय करत होती की तिथं आज जाय बाहेर ये मिरवायची, थोडीशी नट्टापट्टा केलेला असल्यामुळं साऱ्या त्या लोकांमध्ये फिरायची. आणि तिच्या मनामध्ये ती एक भावना ती देवाने ओळखली. आणि देव म्हणतात, सुवासिनीबाई शिंपण्यातून वावरत आहात म्हणले, बोलत चालत आहे एवढ्यामध्ये सवासिनीबाई कशी मिरवत आहे, कशा चांगल्या दिसत आहे. अशा पद्धतीनं असं म्हटल्यानंतर ते सारे भक्त लोक हसले आणि तिला थोडीशी लाज वाटली आणि लाजून ती आतमध्ये गेली, मठात पळून गेली. आणि मग सर्वजण त्या पोरजीव विकारा ते दुमदुमीत भरलेला आहे म्हणले, पोरजीव विकाराने दुमदुमीत भरले. तिच्या मनामध्ये त्या भावना निर्माण झाल्या, त्या देवाने ओळखल्या. आणि मग देव आपल्याला खूप सुंदर आणि खूप मोठं तत्त्वज्ञान सांगतात. पोरा जीवा जेची पोटी तेची तोंडी, जे मनामध्ये आहे, जे आपल्या हृदयामध्ये आहे, आपल्या जे पोटात आहे तेच बोलत राहतो आणि तेच मनात आणत राहतो. त्याच्यामुळं जीव जसा आहे तसा वागतो, तसा बोलतो, तसा राहतो. यातून जर आपण थोडंसं समजून घेतलं तर समाजामध्ये राहत असताना जो व्यक्ती, जो जीव कसा राहतोय, कसा बोलतोय, कोणत्या उद्देशावर बोलतोय, कोणत्या विषयाशी बोलतोय, कशामध्ये आवड घेतो, हे जर आपण विचार केला तर त्या व्यक्तीची थोडीशी विचारधारा, त्याची थोडीशी ओळख आपल्याला समजू शकते. कारण देव काय सांगतात की जो जीव जसा आहे तसा बोलतो, तसा राहतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे तेच तो दाखवत असतो अप्रत्यक्षरित्या. आणि म्हणून मनुष्याला ओळखणं हे त्याच्या बोलीचालीवरून आपण ओळखू शकतं. आणि देव काय म्हणतात, जीव विकारा वेगळा केवळा झालाच नाही. जीव हा विकाराने भरलेला आहे, तो वेगळा कधी होत नाही. आणि विकाराच्या वेगळा जो जीव होईल तो मात्र परमेश्वराला प्राप्त होईल. म्हणून विकार शून्यता परमेश्वराने निर्माण करायला लावलेली आणि तीच एक साधना आहे. आता विकार म्हणजे काही शेवटचा विकार नाही. विकार म्हणजे अनसारखे होणे, ज्या वस्तूनं, ज्या गोष्टीनं, ज्या वेळेनं, परिस्थितीनं, ज्या व्यक्तीनं किंवा ज्या परिस्थितीनं आपण बदलतो, आपलं मन परिवर्तन होतं, आपलं मन डायवर्ट होतं, तो म्हणजे विकार. मग घेऊ आवडे, देऊ आवडे, खाऊ आवडे, बोलू आवडे, कुठं गेलो आपल्याला मानपान नाही भेटला तरी आपण डिस्टर्ब होतो, मानपान भेटला तरी आपण मनामध्ये काहीतरी एक वेगळंपणा आपल्याला वाटतं. तर हा सर्व विकार आहे. देणं घेणं, खाणं पिणं, कोणीतरी माझी स्तुती करणं, या साऱ्या ज्या गोष्टी आहे, या भावना ज्या आहे मनाच्या, हा विकार आहे. आणि ह्या विकारावरती जर आपण कंट्रोल केलं तर त्या मुख्य विकाराला आपण कंट्रोल करू शकतो. कारण या छोट्या छोट्या विकारातूनच मोठ्या विकारावरती आपण जाणार आहे. आणि जीव हा विकारा वेगळा होत नाही. चार लोकांमध्ये गेल्यानंतर एक आपल्याला कोणीतरी विशिष्ट म्हणावं, आपली स्तुती करावी, आपला प्रभाव पडावा, आपलंच ऐकावं, अशी प्रत्येकाची एक भावना असते. हे नॅचरल जरी असलं परंतु तो एक विकाराचा भाव आहे. म्हणजे पान आहे, ऐकणं आहे, बोलणं आहे, खाणं आहे, राहणं आहे, या साऱ्या ज्या गोष्टी आहे हे विकाराचे छोटे छोटे अंग आहे. आणि महादाईसाला उद्देशून देव सांगतात की विकार काय एक अंग, विकारचे हजारो अंग आहे म्हटले. त्याच्यामुळं या साऱ्या ज्या गोष्टी आपण विकारामुळंच आजपर्यंत अनंत जन्म, अनंत सृष्टीमध्ये उद्धरू शकलो नाही. आणि विकार हा इंद्रियांचा धर्म आहे आणि इंद्रियांच्या माध्यमातून जो केला जातो तो विकार. आणि त्या इंद्रियांच्या माध्यमातून मन हे विकल्पाचं मन जे आहे हे धर्म, हा विकल्पाचा मनाचा धर्म हा विकल्प आहे, विकल्पाचा धर्म मन आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे आपण एकावरतून कंट्रोल केलं तर दुसरं कंट्रोल होतं. म्हणजे विकार आणि विकल्प जे आहे हे आपण लक्षात जर घेतले तर विकारावरती कंट्रोल केलं तर विकल्पावरती आपोआप कंट्रोल होतो. आणि विकल्पावरती कंट्रोल केलं तर आपोआप स्वभावाला मात्रा बसते. ही एकावर एक गोष्टी अवलंबून आहे. म्हणजे आपण जर असं म्हटलं की नाही 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 त्याच्या मनामध्ये विकल्प येतच नाही, मन भावना काही मनमाळका तो करतच नाही, विचिकित्सा नाहीच आहे, असं कधी होऊ शकत नाही. कारण ही नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. आणि त्याच्यावरती कंट्रोल आणणं, त्याच्यावरती संयम आणणं, मन डायव्हर्ट करणं त्यापासून, ती म्हणजे साधना आहे, तीच धार्मिकता आहे. याकडं आपण लक्ष देत नाही. आपण बाह्यांगाने धार्मिकता करतो आणि अंतर्मनामधले जे विकार आहे, विकल्प आहे, स्वभाव आहे हे मात्र उपभोगत राहतो. त्यामुळे ती धार्मिकता परमेश्वरापर्यंत पोचत नाही. आणि म्हणून परमेश्वराने काय नेमकं सांगितलं हे जर आपण लक्षात घेतलं तर आपला धर्म परमेश्वराने अत्यंत सोपा, सरळ, स्पष्ट, पारदर्शक सांगितलेला आहे. आणि तो आपण आपल्यावरती केलेली जी प्रक्रिया आहे तीच साधना आहे, तीच धार्मिकता आहे. परमेश्वर म्हणतात विकारा वेगळा हा जीव कधी होत नाही. आणि
जो जसा आहे, ज्या पद्धतीनं आहे तेच त्याच्या पोटातलं ओठात येत राहतं. आपण म्हणतो पोटी असे ते ओटी दिसे, आणि पोटातलंच ओठात येतं. म्हणजे अप्रत्यक्षरित्या जीव स्वतःची बोलण्यातून एक ओळख देत असतो. जो जीव जितका जास्त बोलेल आणि कोणत्या विषयावर बोलेल तो त्याची ओळख देत असतो. म्हणून आपण ज्यावेळेस अशा गोष्टी आपण थोडंसं निरीक्षण करून जर समाजव्यवस्थेमध्ये जर राहिलो, तर आपल्याला एक अंदाज तर्क करता येतो की या व्यक्तीची विचारधारा काय आहे, प्रवृत्ती कशी आहे, कोणत्या पद्धतीची आहे. आणि आपण जर सात्विक आहोत, आपण दैवराटीचे आहोत, तर आपण त्याच पद्धतीनं बोललं पाहिजे. आपण उपदेशी आहोत, बोधवंत आहोत, दैवराटीचे आहोत असं म्हणायचं, आणि विकारावर, विकल्पावरती, अन्यवार्तेवरती, राजकारणावरती, समाजकारणावरती, याच्या निंदा नालस्त्यावरती जर बोलत राहिलो, तर हे परमेश्वराच्या दैवराटीचं बोधाचं लक्षण नाही आहे. आपण काय केलं पाहिजे? आपण धर्मावरती चर्चा, धर्माच्या अनुषंगाने बोलणं झालं पाहिजे. आणि त्या चर्चा होत नसेल तर तिथं आपण थांबलो नाही पाहिजे. पण हा एक विकार आहे, आणि ती धार्मिकता आहे. हे आपण लक्षात घेतलं तर आपल्याला उठता बसता बोलता चालता धार्मिकता करता येऊ शकते. असेच शिमग्याच्या दिवशी गावातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी टिळे, तांबूळ, सुगंधी लावून देवाला भेटायला आलेले होते. जसं आता आपल्याकडे एक प्रथा आहे का, सण असला की मग चला स्थानावरती, मग अन्य लोकसुद्धा तिथं येतात. जे आपण करतो तसे ते पण करतात, ते विडा ठेवतात, फुलहार करतात, जे बी आहे तसं. त्या दिवशी सारंग पंडित, दादो, सर्व भक्तजन हे देवाच्या ठिकाणी होळी आणि शिमगा करायला आले. तसं ज्या गावात देव राहते त्या गावातले सुद्धा महाजन हे सर्वच देवाच्या ठिकाणी घेऊन आले. शेंदूर, अक्षता, द्रव्य असे शृंगार देवाला करण्यासाठी आले, दर्शनाला आले, दंडोत घातला, त्यांना मस्तक ठेकवलं. त्यांच्यामध्ये एक माईदेव भटांनी मात्र टिळा लावलेला नव्हता आणि तोंडात तांबूळही नव्हतं. आता त्यावेळेस तांबूळ म्हणजे पान, हे पान एक प्रतिष्ठेचं लक्षण असायचं. त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडात ते होतं. सर्वांनी ते पाहिलं आणि सर्वज्ञ म्हणतात, तुम्हाला सर्वांना टिळा तांबूळ आहे, पण भटो तुम्हाला टिळा पण नाही तांबूळही नाही, का बरं? म्हटले. जी म्हणे मला टिळा तांबूळ सण होत नाही म्हणे काय होतं? तर भटो तुम्हाला तांबूळ सण होत नाही, तर ते म्हणले जी टिळा लावला तर कपाळ दुखते, तांबूळ घेतलं तर वांती येते म्हटले. अशा पद्धतीने त्यांनी त्यांची तक्रार केली आणि त्यांची जी अडचण आहे ती सांगितली. पण देव म्हणतात आम्ही तुम्हाला टिळा तांबूळ सण होईल असं करतो म्हटले, म्हणजे उपाय सांगतो. अशा पद्धतीने सर्वज्ञ म्हणले वानरे यांना टिळा लावा, तांबूळ द्या. तर ते म्हणायला लागले जी मला टिळा सण होत नाही, त्यामुळं कपाळ दुखेल. तर देव म्हणतात घ्या आता एवढा वेळ लावा, सण नाही झालं तर काढून टाका, नाही तर नंतर परत लावू नका म्हटले. अशा पद्धतीने देवाने त्यांची कणव असेल, काय असेल, योग्यता असेल त्या पद्धतीनं आचार्यांना त्यांना टिळा लावायला लावला. मग टिळा लावला, मग सर्वज्ञांनी फोड्या मागवल्या, पान मागवलं आणि आचार्यांनी सांगितलं की यांना तांबूळ द्या. तर ते म्हटले देवा तांबूळ आम्हाला अजिबात सण होत नाही, त्यामुळे आम्हाला वांती होईल. सर्वजण एवढा वेळ घ्या, सण झालं नाही तर उलटी करून टाका आणि परत नंतर घेऊ नका म्हटले. वांती होऊ लागली तर सोडून द्या म्हटले. त्यांनी तांबूळ घेतला. थोडा वेळ झाल्यानंतर सर्वज्ञ त्यांना विचारतात काय हो, काही त्रास होतो आहे का? ते म्हणले नाही जी, छान वाटतंय, उलट असं सण कराल तर सण होईल म्हटले, सण करणंच बरं म्हटले. आणि सारी प्रतिष्ठित मंडळींना आश्चर्य वाटलं का यांनी कधीच टिळा लावून घेतला नाही, कधी तांबूळ खाल्लं नाही, परंतु देवाकडे आल्यानंतर देवाने दिल्यानंतर यांना सण पण झालं. आता देव यातून सुद्धा आपल्याला खूप मोठी समज, ज्ञान आणि बोध जाणीव करून देतात की आपण हे चालत नाही, ते चालत नाही, माझे पथ्य आहे, मला याचा त्रास आहे, हे जे असे नाटकं जे आहे हे आपण करू नये. आपण एखाद्या गोष्टीचा खरंच त्रास होतो आहे, जर सण केलं तर होऊ शकतं, परंतु काही पथ्य असेल, काही औषध पाणी असेल, काही आजाराच्या अनुषंगाने असेल तर ती गोष्ट वेगळी. परंतु विनाकारण आपण भाऊ केलेला असतो, कधीतरी केव्हा तरी त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा त्रास झालेला असतो, त्याच्या मनामध्ये तेच मनात पकडलेलं असतं आणि 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले तरी तो म्हणतो मी त्यावेळेस केलं होतं ना, त्यावेळेस खाल्लं होतं ना, मला त्रास झाला, त्याच्यामुळे तेव्हापासून मी खातच नाही. अर्थात त्यावेळची वेळ, काळ, परिस्थिती, शारीरिक जी क्षमता आहे, प्रवृत्ती आहे ती वेगळी असेल, त्याच्यामुळे ते चालतच नाही, त्रास होतं असं समजून ती मानसिकता जी आहे ती आपण खुडली पाहिजे. अर्थात त्याच्या अधीन होऊन विनाकारण मनामध्ये एक माइंडसेट आणि ग्रह केला नाही पाहिजे. ते सर्व त्यांना आश्चर्य वाटलं. यापुढे तुम्हाला टिळा तांबूळ कधीच बाधणार नाही. देव म्हणतात कोणतीही गोष्ट आहे सण केली तर होते म्हणले सण, त्यामुळं सण होत नाही, मला चालत नाही असे कारणं न सांगता जो साधक आहे किंवा जो बोधवंत आहे, जो दैवराटीचा आहे, या गोष्टीचा त्यांनी विचार करून विनाकारणच आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये काहीतरी घर करून ठेवणं किंवा माइंडसेट करणं आणि त्यावरतीच चालत राहणं म्हणजे वृत्ती अधीन स्थिती अधीन होण्यासारखं आहे. देव म्हणतात वृत्ती अधीन स्थिती अधीन होऊ नका.
एकदा आपणला त्रास झाला, दुसऱ्यांदी जर कधीतरी घेतला त्रास नाही झाला तर याचा अर्थ त्यावेळेस झाला याचा अर्थ इथून पुढं होणार नाही. परंतु काही लोकांचं आहे की बाबा आम्ही असं असं केलं म्हणून त्यावेळेस असं असं झालं मग तेव्हापासून आम्ही हे करतच नाही, अशी एक मानसिकता असते. आणि त्यातून एक निग्रह करण्याची पण एक मानसिकता असते. आम्ही हे सोडलं का तर आम्हाला त्रास होत नाही, किंवा हे आम्हाला गोड खूप आवडतं म्हणून आम्ही सोडलं. आणि एखाद्याने चहा सोडलेला असतो, एखाद्याने भात सोडलेला असतो, एखाद्याने शिरा सोडलेला असतो, एखाद्याने असा विशिष्ट पदार्थ सोडलेला असतो, परंतु तो विसरलेला मात्र कधीच नसतो. तो प्रत्येकाला सांगत असतो मी हे सोडलं. याचा अर्थ अप्रत्यक्षरित्या तो त्याचं चिंतन करतो, त्याचा विचार करतोय आणि अप्रत्यक्ष ते खाल्यासारखंच आहे. म्हणून सोडण्यापेक्षा त्याच्यावरती कंट्रोल करणं, संयम ठेवणं, जे परमेश्वराने सांगितलेले तत्त्वज्ञान त्या तत्त्वज्ञानाच्या आचारावरती चालणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि काय करायला लावलं आहे ते करणं हे परमेश्वराला स्वीकारणे आणि परमेश्वराच्या तत्त्वज्ञानाला स्वीकारणे. परमेश्वराने आपल्याला करायला लावलेलं ते केलं पाहिजे. जे परमेश्वराने केलं ते आपण मात्र करण्याचा कधी प्रयत्न केला नाही पाहिजे. आपल्याला जो परमेश्वराने आज्ञा केलेली आहे, आचार दिलेला आहे, त्या आचारातूनच परमेश्वर आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि त्यातून जो समज, बोध आणि जाणीव परमेश्वराने आपल्याला करून दिलेली ती जर आपल्या जीवनात उतरवली आणि त्या अनुषंगाने परमेश्वराच्या प्राप्तीचा सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहिलो तर नक्कीच आपल्याला परमेश्वर भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.